हाय, तर मी आज तुमच्यासोबत कालचा जो माझा रविवार आहे, तोच आज पुढे कंटिन्यू शेअर करते. कारण सगळ्या गोष्टी एका शॉटमध्ये तुमच्यासोबत शेअर करता आल्या नसतात. त्यामुळे मी 2 वेगवेगळे पार्ट केलेत. तर आज संध्याकाळी ना आम्ही चहाच्या ऐवजी कॉफी घेणार होतो आणि यांनाही अशी कॉफी फार आवडते, ज्यात म्हणजे एकत्र दूध, साखर आणि कॉफी एकदम उकळलेली असेल ती. मला फेटून आवडते आणि यांना अशी. तर म्हटलं चला म्हणजे तीही पितात नाही असं नाही, पण अशी आवडते. तर म्हटलं चला आज अशी बनवूयात आणि मस्त अशी एन्जॉय करूयात. नवाने आता दूधच घेते, ती चहा कॉफी घेत नाही. आणि त्यानंतर यांना जायचं होतं मार्केटमध्ये, कारण आज आहे संडे आणि संडे असला ना की 90% आमच्याकडे आजकाल तरी नॉनव्हेजच असतं. तर मटण हे आणणारच होते, तर यांना म्हटलं फिश पण घेऊन यात, परवा करता येतील म्हणजे मंगळवारी किंवा बुधवारी. म्हणून मग यांना फिशही आणायला सांगितले. त्यांना आणून मीठ, हळद आणि आलं लसूण पेस्ट लावून डीप फ्रीजला ठेवलं तर टिकतात. म्हणजे माझ्या माहितीनुसार एक 5-6 दिवस तरी राहतात. तसेही ते फिश जे ते स्टोअर केलेलेच असतात, ताजे तर नसतातच समुद्रातले. मग त्याला मी छान असं हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट केलं आणि एका एअरटाईट डब्यात ठेवलं आणि हा डब्बा मी आता आहे ना डीप फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. म्हणजे परवापर्यंत छान असं हे मुरेलही आणि खराब होणार नाही. आणि त्यानंतर आज रात्रीचा जो प्लॅन होता तो होता मस्त असं मटण. ही भाकर होती, यांना बाजरीची बनवली, मला ज्वारीची. कांदा, लिंबू, आळणी आणि हे मटणची भाजी. ही कॅमेऱ्यात दिसताना बरोबर दिसत नाही, पण छान अशी असते. म्हणजे एवढा लाल कलर नसतो, पण ह्यात कॅमेऱ्यात असं का दिसतं काय माहिती. तर नॉनव्हेज वगैरे बनवलं ना ते बनवायलाही आवडतं आणि खायलाही. पण हा नंतरचा जो पसारा असतो ना तो म्हणजे बाप रे बाप. मला जेवण होईपर्यंत आणि हे आवरूपर्यंत दम निघत नाही. जेवतानाही सतत तेच डोक्यात असतं की हे सगळं आवरायचं. आता हे गॅसची जी शेगडी ती अशी झाली, जे आपण कुकर लावतो तर ते सगळं असं भिंतीवर उडालेलं असतं आणि हे फार चिकटही असतं. लगेचच्या लगेच क्लीन केलं तरच स्वच्छ राहतं. त्यामुळे मी फटाफट जेवण केलं आणि आधी हे क्लीन करायला घेतलं, कारण तशी तर माझ्या मनाला शांती मिळालीच नसती. तर हा स्प्रे मी घरीच बनवला. यातला जो स्प्रे आहे तो संपला आहे. छान निघतं याने. हे थोडंसं जे गॅसच्या शेगडीवर पडलेलं असतं ते घासावं लागतं, बाकी तर अगदी छान असं क्लीन होतं. आणि एकदा की असं किचन क्लीन झालं ना, मनाला जी शांतता मिळते ना ती नेक्स्ट लेवलची असते. तुम्ही पाहू शकता किती फरक पडतो. पूर्ण किचन ओटाही क्लीन होतो, शेगडीही क्लीन होते आणि हे भिंतीवरचे डाग तेही छान असे निघून जातात. मग बरं वाटतं. मी रोज रात्री क्लीन करते, म्हणजे मला झोपही शांततेत येते. नाहीतर हे असं ठेवलं ना मला झोपही शांततेत येणार नाही. आणि रोज रात्री तर आम्ही एक चक्कर मारायला जातोच. पण आज मला प्यायचा होता सोडा, कारण गेल्या वेळेस पिले होते मी ब्लूबेरी. तर मला यावेळेस ना पेरू ट्राय करायचा होता, तोही मसाल्यासोबत. त्यामुळे तो ट्राय करायला गेलो आणि आम्ही आमचा रविवार मस्त असा शेवट केला रविवारचा. तर हा व्हिडिओ मी तोही इथेच थांबवते आणि आपण भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.